आपल्या दैदिप्यमान कामगिरीने, यशवंत उद्योगांनी आणि मौलिक संशोधनांनी संपूर्ण जगाला योगदान देणारा समाज म्हणजे ब्राह्मण समाज. तेजस्वी बुद्धिमत्ता, ओजस्वी चारित्र्य, परंपरागत सात्विकता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, राष्ट्रभक्ती आणि समाजासाठी योगदान देण्याची वृत्ती असलेला असा हा ब्राह्मण समाज. असे प्रज्ञावंत ब्राह्मण उद्योग क्षेत्रामध्ये आल्यावर आज नीतीने चालवलेल्या उत्कृष्ट उद्योगांचा आदर्श जगापुढे ठेवला जातोय. ब्राह्मण उद्योजकांचं उत्पादन आणि सेवा म्हणजे गुणवत्तेची हमी मानली जाते आणि म्हणूनच ब्राह्मण उद्योग हाच एक ब्रँड झालाय. आता गरज आहे आपण ब्राह्मणांनी उद्योग क्षेत्रातील हा गुणसंपन्न वारसा पुढे नेण्याची. यापुढचा काळ जागतिक तंत्रज्ञानाचा आहे. म्हणूनच सर्वच ब्राह्मणांनी स्वतःचा उत्तम उद्योग करणं, उद्योगातून पैसा मिळवणं आणि आर्थिक दृष्ट्या समृद्ध होणं ही काळाची गरज आहे. ब्राह्मणांचे उद्योग वेगाने वाढण्यासाठी ब्राह्मणांनी संघटित होऊन एकमेकांना मदत करणं गरजेचं आहे आणि ही गरज ओळखण्याचं मोलाचं काम केलंय नाशिक मधील नामवंत उद्योजक माननीय श्रीयुत श्रीपाद कुलकर्णी यांनी. मनात विचार आल्यावर फेसबुकच्या माध्यमातून श्रीपाद सरांनी ब्राह्मण उद्योजकांचं एकत्रीकरण आजमावायला सुरुवात केली आणि त्यांना साथीदार मिळत गेले. 2012 साली सुरू झालेला हा सिलसिला 2014 साली नाशिक मध्ये रितसर सुरू होणाऱ्या मीटिंग पर्यंत विकसित झाला. देशस्थ ऋग्वेदी सारखी संस्था मदतीला पुढे आली. शिवाय विविध देशातील ब्राह्मण व्यावसायिक देखील जोडले गेले आणि म्हणूनच या जागतिक ब्राह्मण उद्योजक संस्थेचं नाव ठेवलं गेलं BBNG, अर्थात ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल. BBNG मध्ये सर आता आम्ही बिझनेस अष्टांग नावाचा एक ट्रेनिंग मॉड्यूल घेतलेलं आहे की ज्याच्यामध्ये उद्योजकाच्या बिझनेसचे जे 8 अंग आहेत त्याच्याशी रिलेटेड ट्रेनिंग सुरू आहे. तर कालच आम्हाला कम्युनिकेशन ह्याच्यावर अतुल ठाकूर यांनी मार्गदर्शन केलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की प्रत्येक व्यवसायाच्या कम्युनिकेशनचे 2 भाग असतात. एक असतं इंटरनल कम्युनिकेशन, दुसरं असतं एक्सटर्नल कम्युनिकेशन. इंटरनल कम्युनिकेशन जे तुमच्या टीम बरोबर असतं, ज्याच्यामुळे तुम्ही एक्सटर्नली कसे दिसतात. तर तुम्ही ते कसं मॅनेज करतात, इंटरनल कम्युनिकेशन आणि एक्सटर्नल कम्युनिकेशन? मी असं म्हणेन की इंटरनल कम्युनिकेशनसाठी तुम्ही जितकं कमी बोलाल ना तितकं तुमचं कम्युनिकेशन जास्त होतं. म्हणजे मी कसा राहतो, मी कसा वागतो, मी कसा बोलतो, माझी बोलण्याची पद्धत काय आहे, माझं पिच काय आहे, म्हणजे माझ्या बॅकस्टेज रंगमंच कामगाराबरोबर बोलण्याची माझी पद्धत तीच असायला पाहिजे जी माझ्या को आर्टिस्टबरोबर माझी आहे. म्हणजे आम्ही दोघांना एकाच तुलनेत मला दोघेही तेवढेच महत्त्वाचे आहे. सेट लावणारा माझा माणूस तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढा माझ्यासाठी कविता लाडमेडेकर महत्त्वाची आहे. मी जे खाईन तेच तो खायला पाहिजे. आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसायला पाहिजे. मी एकटा माझ्या रूममध्ये निवांत बसलो आहे असं नाही होत आणि कधी झालेलं ते आणि ह्याच्या पुढेही होणार नाही. त्यामुळे इंटरनल कम्युनिकेशन मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या वागणुकीवर ते प्रूव्ह व्हायला पाहिजे. मी बोलतो एक आणि वागतो एक, मग ते मॅच होत नाही. बरं, आज इतकी वर्ष आम्ही एकत्र असल्यामुळे म्हणजे खूप बरं ते माझी ही टीम आहे ती 92ची टीम आहे, आज 2021 आहे. त्यावेळी जे चड्डीत होते त्यांची मुलं आज फुल पॅन्टमध्ये आलेली आहे. त्यामुळे इतकी वर्षाची, त्यामुळे मी नाही बोललो तरी काहीही अडत नाही. आता राहता राहिलं एक्सटर्नल कम्युनिकेशन. लिसनिंग पॉवर उत्कृष्ट असायला पाहिजे ॲज ए आर्टिस्ट आणि ॲज ए निर्माता. समोरच्या माणसाला सगळं बोलायला द्यायला पाहिजे. तो जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या डोक्यात विचार चालू असतात, हाऊ टू हँडल दिस गाय. मी तो प्लस बोलत असेल नाही तर मायनस बोलत असेल, मी काही असेल, तो माझं कौतुक करत असेल किंवा माझ्या चुका दाखवत असेल, कसंही असलं तरी एक्सटर्नल कम्युनिकेशन करताना पहिल्यांदा समोरच्या माणसाला
ऐकणं गरजेचं आहे अँड नॉट टू रिॲक्ट इमिजिएटली, ही दुसरी महत्त्वाची गोष्ट. तुम्ही पटकन रिॲक्ट होऊ शकता ना, आपले म्हणजे कलाकार पटकन जास्त रिॲक्ट होतात, वकील रिॲक्ट होत नाही. कारण समोरचा काय बोलतो त्याच्यावर त्याचं हां तो वर अच्छा असं बोलतो काय असं बोलतो ठीक आहे ओके ओके, त्याची गणितं वेगळी असतात त्या प्रोफेशनप्रमाणे सगळे ती. पण जनरली स्पीकिंग मला असं वाटतं की तुम्ही जितके कमी बोलाल आणि तुमच्या प्रत्यक्ष कृतीतून तुम्ही जेवढं स्वतःला प्रूव्ह कराल, म्हणजे 4:30चा प्रयोग असेल की आता पुण्यामध्ये 5चा प्रयोग असतो, मी 4 वाजता तिथे पोचलेलो असतो, मी 4:45ला किंवा 5ला 5 कमी असताना नाही पोचत. मग ही जर शिस्त मी पाळली किंवा मी 4:45ला येतोय आणि बाकीच्यांना सांगतोय तू किती वाजता 4 वाजता पाहिजेच ना तू इथे, अरे पण तू पण त्याच टीमचा आहेस ना भाग, मग तू जर 4 वाजता पाहिजे तर तूही 4 वाजता पाहिजेस. हे सिम्पल एक लँग्वेजमध्ये सांगितलं. पण सगळ्यांना एकसारखे नियम असणं गरजेचं आहे, सगळ्यांनी एकसारखं जेवण करणं अपेक्षित आहे. हां प्रत्येकाच्या मानधनात फरक असणारच, पण मी नेहमी म्हणतो की 400 रुपयेमध्ये बसलेला जो प्रेक्षक आहे आणि 150 रुपयेमध्ये बसलेले प्रेक्षक आहे यांचा IQ सेम आहे, फक्त खिशात कमी गरम खिसा आहे. असं कधीच होत नाही की 400 रुपयेमध्ये बसलेला प्रेक्षक आधी हसतोय आणि मग 2 मिनिटांनी वरचा प्रेक्षक 150 रुपयेमधला असतो, असं नाही होत. हसताना दोन्ही एकाच वेळी असतात, कारण त्यांचा IQ सेम आहे, फक्त पगार कमी जास्त आहे. तसंच आमच्याकडे आहे की सगळ्यांचं महत्त्व तेवढंच आहे, मानधन कमी जास्त असू शकतं पण म्हणून त्याचा मान कमी नाही आहे, फक्त धन कमी आहे. बरोबर. मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. नाटक म्हणलं की महाराष्ट्राला लाभलेली ती परंपरा आहे, 100 वर्षाचा तो प्रवास आहे. विष्णुदास भावेंपासून काशीनाथ घाणेकर, त्याच्यानंतर श्रीराम लागू, आणि नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण वेगळा आहे, कारण रंगकर्मी असंच त्याला म्हणलं जातं आणि खूप लोकांनी त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. नाना पाटेकर वगैरे या सगळ्यांनी नाटकाच्या तालमी करून ते अभिमानाने सांगतात की आम्ही रंगकर्मी आहोत म्हणून. तर तुम्ही या जे सिनियर्स होते त्यांच्याकडे बघून काय शिकलात, किंवा तुम्हाला असं कधी वाटलं की या गोष्टी मला माझ्यात आत्मसात केल्या तर मला पुढे जाता येईल, म्हणजे सिनियर्सचं बघून शिकणे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी अभिनेता कधीच झालो नसतो, त्यामुळे मी जेव्हा 78-79 मध्ये इथे काम करायला चला मॉबमध्ये का होईना मॉबमध्ये जेव्हा काम करायला लागलो तेव्हा माझ्यासमोर म्हणजे आत्ता मी जे काय थोडाफार अभिनय करतो हे सगळ्यांची मिसळ आहे. म्हणजे माझ्यासमोर राजा गोसावी होते, शरद तळवलकर होते, शशिकांत निकते होते, अशोक सराफ होते, लक्ष्मीकांत बेर्डे होते, सुधीर जोशी होते, अशी सगळी गँग होती. म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. निळू फुले होते. या सगळ्या गँगबरोबर मी काम केलेलं आहे, छोटं का होईना, पण त्यांच्याबरोबर राहून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. तसं ह्या सगळ्या मंडळींकडून मी म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा काम करायचो टूरमध्ये, ते पहिलं मी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर काम केलं, मग पुढची काही वर्ष माझ्यावर लक्ष्मीकांत बेर्डेंची छाप, म्हणजे मी त्याच्यासारखं काम करायचो. मग त्यानंतर मी साधारणपणे 88 ते 88, 86, 87, 88 ते साधारण 91-92 पर्यंत मी अशोक सराफ, राजाभाऊ गोसावी, शरद तळवलकर ह्यांच्याबरोबर कामं केली चित्रपटांमध्ये. त्यामुळे मला त्यांच्या टायमिंगचं, त्यांच्या रिॲक्शनचं खूप असं अप्रूप वाटायचं. म्हणजे राजाभाऊ जेव्हा रंगभूमी उभं राहायचे तेव्हा लुक्सवर नुसते लाफ्टर्स काढायचे, मला ते खूप कौतुक वाटायचं. पॉज खूप बोलतो हे मला त्यावेळी कळलं. पॉज खूप बोलतो म्हणजे एका नाटकात राजाभाऊंचं वाक्य होतं, ते असं वाचायचे, पत्र वाचायचे. बरं पूर्वी पत्र यायची ना, आता पत्राचा गेला जमाना, पोस्टकार्ड वगैरे. तर ते पत्र वाचायचे की त्यांनी त्यांच्या बायकोला विहिरीत ढकलून जाळून मारली. मग ते विहिरीत बघायचे, मग परत वर बघायचे, मग ते
हे असं करत की ते 6-7 लाफ्टर काढायचे आणि तोपर्यंत पिन ड्रॉप सायलेन्स असायचा स्टेजवर. खाली सगळं गडाबडा लोळायचे लोक. त्यावेळी मला कळलं की पॉज पण खूप बोलतो. मग तो पॉज आपल्याला कसा घेता येईल ह्याचा विचार करायला लागलो. अशोक सराफांकडून म्हणजे अतिशय घाणेरडा सीन असलं तरी ते खूप छान करायचे. म्हणजे शून्यातून आपण निर्माण करतो ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण 2 जणांची आंबे बनवतो आणि 6 जणाला की आपण पाणी घालून पटापट काहीतरी करतो तसं ते, बरोबर की नाही. तर ह्या गमती जमती ज्या आहेत ना, ह्या 6-7 जणांनी मला समृद्ध केलं. डॉक्टर लागूंबरोबर मी सुंदर मी होणार केलं. डॉक्टर लागूंकडून शिकण्यासारखं खूप आहे. म्हणजे त्यांच्यासारखा शिस्तबद्ध नटच नाही, शिस्तबद्ध नटच नाही त्यांच्यासारखा. म्हणजे मला आठवतं त्यावेळी माझी 5 नाटकं चालू होती. सुंदर मी होणार जेव्हा सुरू झालं 5 नाटकं चालू होती आणि आमचा निर्माते सुधीर भट होते त्या नाटकाचे. आणि ती माझी जी 5 नाटकं होती म्हणजे प्रियतमा, लेकुरी उदंड झाली, एकाला गेला मधोकडे आणि चल बेदुणे 5 अशी 4-5 नाटकं चालू होती. आणि त्यातलं 6वं नाटक सुंदर मी होणार. आणि ती 4-5 नाटकं व्यवस्थित फुल फ्लेज चालू होती. म्हणजे 95 साली 365 दिवसात मी 469 परत केले होते. आणि 96 साली मी 365 दिवसात 472 परत केले होते. इतक्या स्पीडने ती नाटकं चालली होती. आणि नंतर सुंदर मी होणार आलं आणि आपली श्रेय नामावली असते ना, वंदना उपते, हे कविता लाडवेडकर, गिरीश ओक, प्रशांत लांबले आणि डॉक्टर श्रीराम लागू असं होतं. तर मला आठवतंय त्यांनी सुधीर भटनं आमचे निर्माते त्यांना जवळ बोलवलं आणि त्यांना सांगितलं प्रशांतला सध्या खूप लोक ओळखतात, प्रशांतला सध्या खूप लोक ओळखतात. तर माझी तुला अशी विनंती राहील की डॉक्टर श्रीराम लागू आणि प्रशांत दामले असं टाकतो. आता एवढा मनाचा मोठेपणा कोण दाखवेल मला सांगा. म्हणजे मलाही ऑकवर्ड झालं, आमच्या संपूर्ण टीपला ऑकवर्ड झालं, वंदना गुप्ते सकट. पण त्यांनी तो हट्टच धरला होता. इतकी प्रांजळ मत असलेली आणि इतक्या मोठ्या मनाच्या कलाकारांबरोबर काम करायची मला संधी मिळाली. मधुकर तोरणबल, लुक्स, डोळे कसे वापरावे. म्हणजे आता माझे डोळे बारीक आहेत, म्हणजे आता माझ्याकडे काय नाही आहे मी तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण एक कलाकार म्हणून आपण म्हणतो ना माझ्याकडे काय आहे तसं मला माहिती आहे. आता काय आहे ह्याचा माज मी करू शकत नाही. मी बरा दिसतो हे कमलाकर नाडकर्णींनी मला 86 साली जेव्हा मोरूची मावशी नाटक आलं त्यावेळी कमलाकर नाडकर्णींनी सांगितलं होतं मला की इंटरव्हलमध्ये आम्ही शिवाजी मंदिरच्या बाहेर आलो त्यावेळी काका कसं झालं नाटक. टिल्ले मी 85मध्ये किती 25 वर्षाचा, 24 पूर्ण. नाटक ते मला खूप छान आहे, तू दिसतोस पण छान, पण मराठी प्रेक्षकाला दिसण्यापेक्षाही नंतर अजून काहीतरी लागतं हे लक्षात ठेव. 5 मिनटं छान दिसतंय हा पोरगा, हे 5 मिनटं मान्य करतील. 6व्या मिनिटापासून आम्हाला काहीतरी बरं दाखव. बरोबर, किती छान, हे महत्वाचं आहे. त्यामुळे मी आता डोळे माझे आत आहेत, माझा चेहऱ्याचा अभ्यास मी करायला पाहिजे. माझे डोळे आत आहेत, माझे डोळे टपोरे नाही आहेत. मामांचे डोळे पण आत होते, पण ते कसे वापरायचे. म्हणजे आता मी असं बघणं वेगळं आणि असं बघणं वेगळं, हे जास्त दिसतात. आता ह्या लोकांबरोबर राहून हा अभ्यास जमला. हा व्यवसायाचा भाग आहे कलाकाराचा. मी परत पहिल्या मुद्द्यावर आलो की तुमच्याकडे काय आहे आणि तुमच्याकडे काय नाही ह्याचा तुम्ही अभ्यास करा, तर तुम्ही व्यावसायिक पद्धतीने काम करू शकता. नाटक सुरू होतं म्हणजे तुम्ही आता म्हणलं तसं की त्याचं स्क्रिप्ट आणि त्याची तयारी बरेच दिवस सुरू असते. इम्प्रोव्हायझेशन जे होतं नाटक सुरू असताना ते कसं होतं. म्हणजे तुम्ही आता हाय काय नाही काय हे स्क्रिप्टमध्ये होतं का हे ऑन द स्पॉट आलं. नाही, ते कसं आहे माहिती आहे का की मुळात अभिनयातला सगळ्यात अवघड भाग कुठला आहे माहिती आहे का. आता मी जे बोलतोय किंवा आता तुम्ही जे बोलतोय हे उत्स्फूर्त बोलतो आपण, पण आम्ही नाटकात जे बोलतो ती भाड्याची वाक्य आहेत, ती माझी वाक्य नाही आहेत. आणि जे माझं नाही ते बोलताना मला त्रास होतो. इन व्हॉट सेन्स, मला उत्स्फूर्त बोलता येत नाही. आत्ता मी उत्स्फूर्त बोलतोय, पण मी हे स्क्रिप्ट आहे यातलीच वाक्य बोलायची असं जेव्हा होतं
तेव्हा ही मुळातली नाटकातली वाक्य पचायला वेळ लागतो. तो जो भाग आहे हा अतिशय अवघड भाग आहे अभिनयातला. त्यामुळे ते जेव्हा पचल्यानंतर मग आम्ही अभिनय करायला लागतो थोडा थोडा. मग ते ब्लॉकिंग होतं, मग पहिला प्रयोग होतो, मग लोकांचा रिस्पॉन्स आल्यानंतर कळतं की आपण कुठे फ्लॉप आहोत, कुठे चांगले आहोत. मग फ्लॉपच्या गोष्टी कापून टाकायच्या, चांगल्या गोष्टी ठेवायच्या. असं करत करत 25 प्रयोग जातात. मग 25 प्रयोगानंतर मांड बसते स्क्रिप्टवर. आपण घोड्यावर कशी एकदम मांड बसली की आपण चांगले दौड मारू शकतो, तसं साधारण 25 प्रयोगानंतर त्या स्क्रिप्टवर आणि त्या नाटकावर कलाकारांची मांड बसते. आणि मांड बसल्यानंतर आपण एक हात सोडून सुद्धा चालवू शकतो, आपण 2 हात सोडून सुद्धा चालू शकतो, आपण घोड्यावर झोपू शकतो, मागे पुढे वाकडे तिकडे काय होऊ शकतो. तर हे वाकडे तिकडे खाली वर झोपणं म्हणजे ॲडिशन्स. यालाच धरून माझा पुढचा प्रश्न आहे की नाटक म्हणलं की एक प्रसंगावधान किंवा लास्ट मिनिट चेंज ह्या गोष्टी कायम घडत असतात. तर असा एखादा किस्सा तुम्हाला आठवतोय? एखादा नाही, खूप आहे. तर काय, मी तर वाट बघत असतो. मुलांचं रडणं, शिंका, त्यानंतर तुमच्या फोनचे मोबाईलचे रिंग, किंवा कोणतरी वेगळंच काहीतरी वेगळंच हसत असतं. प्रत्येकाची वेगळ्याची हसण्याची पद्धत वेगळी असते. कोणीतरी खूप ओव्हर एक्साइट होऊन हसत असतं. या सगळ्या गोष्टींची मी वाट बघत असतो. अच्छा. हां, म्हणजे आता साखर खाल्लेला माणूस एक किस्सा सांगतो. असा एक सीन होता की माझी मुलगी येते आणि मला सांगते की बाबा मला तुमच्याशी अतिशय महत्त्वाचं बोलायचं आहे. मी म्हटलं बोल की. नाही, मी लग्न करायचं ठरवलं आहे. मी म्हटलं बरं. त्याच्या पुढे माझं वाक्य होतं की बरं, मी त्याला काही फार गंभीरपणे घेत नाही आहे बरं का तिला. मग पुढचं वाक्य होतं, बरं काय मुलाबाळांचं काय ठरवलं आहेस? लग्न ते मुलाबाळांचं काय, हां मुलाबाळांचं काय ठरवलं आहेस? नाही काहीतरी ठरवशील ना, कधी कुठे कशी काय, असं तो डायलॉग होता. तर ती येते मला सांगते बाबा मी लग्न करायचं ठरवलं. बरं बरं. नंतर एक बाळ तिथे रडलं. हे टायमिंग, आता त्याचं टायमिंग. बाळ प्रेक्षकांमध्ये रडलं. मी म्हणलं हां, ह्याच्यावरून मला आठवलं मुलाबाळांचं मस्त. आता ते बाळाने टायमिंग सांगितलं, त्याचं टायमिंग मी पण घेतलं. अशा अनेक गोष्टी आहेत. कॉमेडीमध्ये जर आपल्याला डॉक्टरेट किंवा अजून काय मास्टर करायचं असेल तर आपल्याला तिथे सतत काम करायला पाहिजे. आणि माझा पिंड 78 पासून जेव्हा मी सुरू केलं तेव्हा माझा पिंड रुजवला गेला, तो स्लॅपस्टिक कॉमेडीचा रुजवला गेला. म्हणजे छान हलके फुलके दमा मिरजांच्या एकांकिका अशा मी केलेल्या आहेत. त्यामुळे माझा तो पिंड तसा झाला. विचार प्रवर्तक वगैरे मी कधी करू शकेन असं मला वाटत नाही. कारण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत लग्न झाले असल्यामुळे मला खूप विचार प्रवर्तक मला करोनाच्या ह्याच्यात तर खूप जण अफेक्ट झालेले आहेत आणि नाट्य इंडस्ट्री जी आहे ती तर सगळ्यात मोठी अफेक्टेड आहे. पण तुम्ही एक जी कृती केलेली होती करोनाच्या काळात की तुम्ही तुमच्या सगळ्या एम्प्लॉईजचा जे बॅक स्टेज आर्टिस्ट आहेत किंवा जे सपोर्ट टीम आहे त्यांना तुम्ही सढळ हाताने अगदी सर्वप्रथम येऊन मदत केली. तर ते कृत्य तर सर त्याच्यासाठी तुम्हाला तर सलाम आहे. म्हणजे तुम्ही करू शकलात असं मला असं वाटतं की इथे जेवढे व्यावसायिक आहेत या ग्रुपवर तुमच्या, त्या सगळ्यांनी स्वतःच्या कामगारांना तसंच सांभाळायला असणार. त्यामुळे आपण काही वेगळे केले नाही, की आपली जबाबदारी आहे. माझ्याकडे जी रंगमंच कामगार किंवा माझी जी टीम आहे ही प्युअरली प्रोफेशनल टीम आहे, व्यावसायिक टीम आहे. आणि काय म्हणतो आपण स्पेशल जॉब्स आहेत हे. म्हणजे ह्याच्याऐवजी तो असं मी घेऊ शकत नाही. लेथवर काम करणारा माणूस हा लेथवर काम करणारच असायला पाहिजे, त्याच्या जागी मी जाऊ शकत नाही. त्यामुळे लेथवर काम करणाऱ्या माणसाला त्याचा मालक सांभाळणारच, किंवा सांभाळायला पाहिजे किंवा त्याची जबाबदारी आहे. तो उपकार करत नाही आहे, कारण त्याच्यासारखा माणूस तो उभा नाही करू शकणार. सो ही ॲज त्याची जबाबदारी आहे ती. तसंच मी माझ्या 25 लोकांना सांभाळले, 19 महिने गेले आणि सांभाळत राहीन अजूनही. कारण हे काही कायमस्वरूपी राहणार नाही आहे. कोरोना 50% जेव्हा सुरू होईल तेव्हा माझंही काम सुरू होईल, नक्कीच नाही का?
मुलाखतीच्या शेवटी येतो आणि माझा शेवटचा प्रश्न मी विचारतो की तुम्ही टी स्कूल ही एक संकल्पना रुजवली आणि त्याच्यात तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगता की मी तुम्हाला हायवे पर्यंत न्यायचं काम करू शकतो, पुढचा प्रवास हा तुम्हालाच करायचा आहे. तर आम्हाला पण हे आवडायला लागेल की येणारा जो पुढचा काळ आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता आणि पुढचा प्रवास जर यशस्वीरित्या जिंकायचा असेल तर त्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकाल? नाही, मी टी स्कूल म्हणजे थिएटर स्कूल. मुळात आपले मी मराठी नाटकाशी किंवा मराठी सिरियल किंवा मराठी चित्रपट ह्याच्याबद्दलच फक्त मी विचार करू शकतो. माझा प्रॉब्लेम असेल किंवा चुकीचं असेल, बरोबर असेल मला माहीत नाही, पण माझी नाळ मराठी नाटकाशी जोडल्यामुळे मराठी नाटकात एक प्रमाणित मराठी भाषा आहे. ती प्रमाणित मराठी भाषा येणं गरजेचं आहे. तर मराठी नाटक, मराठी सिरियल किंवा मराठी चित्रपट या तिन्ही माध्यमातून तुम्ही काम करू शकता. मराठी डबिंग करू शकता, मराठी गाणी गाऊ शकता जर गाता येत असेल तर. तुमचा अभिनय न शिकवता येत नाही. म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे, अभिनय शिकवता येत नाही, पण अभिनयाला लागणाऱ्या गोष्टी मी तुम्हाला शिकवू शकतो. आता इथे तुम्ही तिघी जणी आहात, प्रत्येकाची समजा तोंडल्याची भाजी बनवायची असेल तर तोंडल्याच्या भाजी बनवायची पद्धत तुमची वेगळी आहे. सामान तेच आहे, सामान तेच आहे. कोणी उभं कापेल किंवा आडवं कापेल किंवा दोन्ही पद्धतीने कापेल. प्रत्येकाचा मसाल्याचा हात वेगळा आहे, तिखटाचा हात वेगळा आहे, मिठाचा हात वेगळा आहे, हळदीचा हात वेगळा आहे, फोडणी कशी बनते त्याच्यावर पुढची भाजी कशी बनते हे आहे. त्यामुळे मी तुम्हाला फोडणीचं साहित्य देतो आणि ह्या फोडणीच्या साहित्यातून कुठली भाजी कशी बनवता येईल हे 3 महिने मी तुम्हाला दाखवू शकतो, प्रूव्ह करू शकतो. तुमचे अँटेने चालू करायचं काम तुमचं आहे. बरोबर, अँटेने चालू व्हायला पाहिजेत ना. रिसिव्हिंग स्टेशन चालू झाल्याशिवाय तुम्हाला कळणार कसं? ते रिसिव्हिंग स्टेशन चालू करून देण्याचं काम माझं आहे आणि रिसिव्हिंग स्टेशन चालू झाल्यानंतर काय आत घ्यायचं आणि काय बाहेर टाकायचं हे तुमच्या वृत्तीप्रमाणे, तुमच्या मानसिकतेप्रमाणे, तुम्ही कशी जगला आहात, आजूबाजूचा तुमचा काय परिसर आहे, तुमची मित्रमंडळी कशी आहेत, ह्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे मी त्यांना कधीच सांगत नाही की मी तुम्हाला सिरियलमध्ये काम देईन, मी तुम्हाला नाटकात काम देईन, असं मी कमिट करत नाही. देतो पण शब्द देत नाही. म्हणजे आता साखर खाल्लेल्या माणूसमध्ये मी टी स्कूलमधली 2 मुलं आहेत, एका लग्नाच्या पुढच्या गोष्टीमध्ये टी स्कूलमधली 3 मुलं आहेत, नवीन नाटकात माझं येते त्या टी स्कूलमधली 4 मुलं आहेत. पण इट्स नॉट अ कमिटमेंट. कमिटमेंट केली की काय होतं, मी ते बिंदास आहे, प्रशांत सर करतील ना, आपल्याला कशाला धावपळ करायची आहे असं नाही होणार. तुमची धावपळ तुम्हालाच करायला पाहिजे, ऑडिशन तुम्हीच द्यायला पाहिजे. मी तुम्हाला फार फार तर सांगू शकेन की इथे ऑडिशनला द्या. एक 5-50 धक्के खाल्ले की मग ते जरा जागेवर येतात. जागेवर येतात म्हणजे एकतर क्विट करतात की नाही आपल्याला हे जमणार नाही, किंवा मग अजून त्वेषाने कामाला लागतात. म्हणजे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की आज जेवढे चॅनल्स, स्टार प्रवाह काय, झी काय, कलर्स काय, इथे आपल्या टी स्कूलची जवळजवळ 60 ते 70 मुलं काम करतात वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या म्हणजे सेकंड लीड, फर्स्ट लीड, तुमचा काय ग्रुपमध्ये, ते त्यांच्या पद्धतीने शोधतात काम. बरोबर, मी काही करत नाही. मी फक्त शिदोरी बांधून देतो. पूर्वी आपले आई द्यायची ना शिदोरी बांधून, हे बाबा हे घे, का कसं पुढचे 3 दिवस कसं पुरवायचं ते तू बघ. हे आम्ही सारे खवय्ये आलो तो ॲक्च्युली डायव्हर्सिफिकेशनचा भाग होता. म्हणजे तुम्हाला खाण्याची आवड आहे, स्वयंपाकाची आवड आहे, तुम्हाला असं वाटलं होतं का की कदाचित आपल्या एका इमेजला थोडासा एक धक्का लागू शकेल वगैरे? नाही, खरं सांगू का की आम्ही सारे खवय्ये का घेतलं हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे प्रत्येक घरात फोडणीचा वास तसाच येतो, फोडणीचं साहित्य तेच आहे, मग मी काय नवीन करणार आहे? माझं तर ते उपयोग काय आहे? नमस्कार चमत्कार झाल्यानंतर आता हे तेल तापलंय, आता ह्याच्यात आपण कांदा परतूया, कांदा गुलाबी होईपर्यंत परतूया, ह्यात मी काय नवीन करणार आहे असा मला प्रश्न पडला होता. सो इट वॉज अ चॅलेंजिंग. म्हणजे तुम्हाला आठवत असेल की राशी भविष्य, शरद उपाध्याय. आता राशी भविष्य किंवा राशीवरून त्याचं भविष्य सांगणं किती वृक्ष आहे. आपण सकाळी ते वाचतो, कन्या काय
वृश्चिक काहीतरी आज तुमचा दिवस काय डेंजर आहे, आज जरा आजूबाजूला जरा सांभाळा, वाहन सुख वगैरे काहीतरी हे आपल्याला कळतं. हे गणवायची लाईन आहे, ही गणवायची लाईन आपल्याला कळतं आहे. पण तरीही शरद उपाध्याय सरांनी राशी भविष्य सुपरहिट करून दाखवलं की नाही, लोकांना आवडेल असं. आणि बरोबर त्यांनी ते वृश्चिक राशीची बायको अशी असेल आणि कन्या राशीचा नवरा असेल, मग त्यांच्यात कसं होईल ते बरोबर त्यांनी गुंतवलं ते. तसं मी इथे विचार केला की ह्याच्यात मी नाविन्यपूर्ण काय करू शकतो. आम्ही सारे खवय्यामध्ये मी काय नाविन्यपूर्ण करणार. त्यामुळे तिथे ज्या जोड्या यायच्या म्हणजे सासू सुनेची जोडी आली तर तिथे आल्यानंतर त्यांच्यात भांडणं कशी लावता येतील, नवरा बायको आले तर त्यांच्यात कशी भांडणं लावता येतील, मेवणी आले तर त्यांच्यात कशी भांडणं लावता येतील, हा प्रयत्न मी केला आणि दॅट वॉज सक्सेसफुल. 9 वर्ष मी केलं ते. 8 का 9 वर्ष मी आम्ही सारे खवय्ये केलं. 6 पुरस्कारही त्या तुम्हाला कॉन्झिक्युटिव्ह 6 वर्ष त्या एका कार्यक्रमाला तुम्हाला मिळाले झीचे. आणि गिनीस लिम्का रेकॉर्ड्समध्ये तुमचं 4 वेळा नाव झालं. हे खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आज तुम्ही आमच्यासाठी एवढा वेळ देऊन आलात. हो नाही, मी आधी तू आभार मानायच्या आधी मला अजून एक गोष्ट सांगायची वाटते की आपली शेट्टी मंडळी कशी असतात. बरोबर. शेट्टी मंडळींची स्वतंत्र बँक आहे, स्वतंत्र बँक आहे. दे प्रोव्हाइड लोन विदाउट इंटरेस्ट किंवा विथ मायनर इंटरेस्ट. तशी आपली काहीतरी बँक असणं फार गरजेचं आहे. आणि आपले सगळे व्यावसायिक आहेत, कोणालाही कधीही आपल्याला गरज पडू शकते एकमेकांची. आणि सध्याचा पॅन्डेमिकचा काळ लक्षात घेता पुढची 2 वर्ष जरी उत्तम चालू होईल सगळं, काही क्षेत्र सोडली काही उत्तम चालू होईल असं मला तरी वाटत नाही आहे. पण मला असं वाटतं की आपण जसं रिकरिंग डिपॉझिट काढतो बँकेमध्ये, आपल्याकडे एक पद्धत आहे पारंपरिक, बँकेत जायचं आणि रिकरिंग काढायचं 5,000चं. तसं एक 5,000चं रिकरिंग आपण सुरू करायला पाहिजे. आपल्याकडे किती मेंबर आहेत? 78,000 मेंबर आहेत. 78,000 गुणिले 5,000 करा. म्हणजे जे आपले ब्राह्मण हुशार आहेत पण त्यांना आर्थिक बॅकिंग नाही आहे, अशा लोकांसाठी तुम्ही खूप छान बसल्या बसल्या काम करू शकता. आणि आपल्याकडे बँकिंग क्षेत्रातले लोक आहेत, वकील आहेत. म्हणजे कोणी बुडवलं तर त्याच्यासाठी आपल्याला कोणीतरी माणूस लागेलच. पण कोणीतरी बुडवेल म्हणून 10 जणांना मिळू नये हे योग्य नाही. 10 जणांपैकी एक बुडवणार, पण ते वसुली करायची पण आपल्यात ताकद आहे, कारण आपण ब्राह्मण आहोत. सर, तुम्हाला हा एकंदरीत समाजासाठी जो उपक्रम घेतलेला आहे त्याच्याबद्दल कसं वाटतंय? उत्तम आहे, खरंच छान उपक्रम आहे. आणि अजून एक आपल्याला करता येईल ते म्हणजे एकमेकांवर खूप छान विश्वास ठेवायला पाहिजे. आणि आपण व्यवसाय करतो म्हणजे आपल्याला फायदा हा मिळवायलाच पाहिजे. बरोबर. त्यामुळे मला एवढंच सांगावं वाटतं, तुम्हालाही सांगावं असं वाटतं की 78,000 फक्त एक नुसतं डोळ्याजवळ फिगर आणा म्हणजे कुठल्या कुठे तुम्ही जाल बघा. 78,000 गुणिले 5,000 एवढी अमाऊंट आणा. मला असं वाटतं की कुठलाच ब्राह्मण माणूस मागे पडणार नाही आयुष्यात, कधीच पडणार नाही. बरोबर. खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं, शिकायला खूप मिळालं. सगळ्यात महत्त्वाचं साध्या सोप्या भाषेतनं आम्हाला सांगितल्यामुळे खूप मोठे स्वॉट ॲनालिसिस करायला पाहिजे, इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे वगैरे असं काहीही न झाल्यामुळे प्रत्येक शब्द तुम्ही जो सांगितला तो अगदी हृदयापर्यंत पोहोचलेला आहे. आणि आता आम्ही सगळे ते इम्प्लिमेंट करायचा नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू. आणि आता या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये प्रशांत दामलेंजींनी आपल्याला जे आवाहन केलेलं आहे की आपण सगळे एकत्र येऊया आणि सगळ्यांच्या पाठीशी उभे राहूया. ज्याला ज्या पद्धतीने मदत लागेल त्या पद्धतीने आपण एकत्र राहूया. आणि आपण आज मी त्यांना अश्युअर करते की आम्ही नक्की हे करायचा प्रयत्न करू. मला सांगा, पहिले 5,000 माझे असतील. नक्की. वा वा वा. थँक्यू व्हेरी मच. भेटू लवकरच.